जागेवर कोणी वर्षानुवर्षे ताबा मारून बसलंय का? वडिलोपार्जित वर्षानुवर्षे ताबा मारून बसलंय का? आणि ही चिंता तुम्हाला सतत सतावत असेल तर थांबा. सर्वोच्च न्यायालयाच्या एका नवीन निर्णयामुळे तुम्हाला खूप मोठा दिलासा मिळू शकतो. चला तर मग आज आपण मालमत्ता कायद्याच्या याच एका महत्त्वाच्या पण गुंतागुंतीच्या पैलूबद्दल बोलूया. हा असा प्रश्न आहे जो अनेक मालमत्ता मालकांना अक्षरशः रात्रीची झोप लागू देत नाही. अनेक जण विचारतात की आमच्या जागेवर कोणीतरी 50 वर्षांपासून राहतंय, आता काय, ती जागा आमच्या हातून गेली का? आज आपण याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आणि ह्या सगळ्या चिंतेच्या मुळाशी आहे एक खूप मोठा आणि सर्व दूर पसरलेला गैरसमज, जो अनेक कायदेशीर वादांना जन्म देतो. अनेकांना खरंच असं वाटतं की जर कोणी एखाद्या जागेवर खूप वर्षांपासून राहत असेल तर ती जागा आपोआप त्यांची होते, म्हणजे दीर्घकाळ ताबा म्हणजे मालकी हक्क. पण कायदा खरंच असं म्हणतो का, हेच समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि याच गैरसमजाचं धुकं दूर करणारा, मालमत्ता मालकांना मोठा दिलासा देणारा एक ऐतिहासिक निकाल नुकताच आपल्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हा निकाल मालमत्ता हक्कांबाबतची आपली समज कायमची बदलू शकतो. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे ताबा म्हणजेच मालकी या चुकीच्या कल्पनेला दिलेला एक मोठा धक्का आहे. न्यायालयाने अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलंय की केवळ जागेवर ताबा असणं म्हणजे त्या जागेचा मालकी हक्क मिळणं असं होत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे शब्द ऐका, किती स्पष्ट आहेत. केवळ 50 वर्ष एखाद्या जागेवर ताबा आहे या एकाच आधारावर त्या व्यक्तीला जमिनीचा कायदेशीर मालक घोषित करता येणार नाही. खरं तर या एका वाक्याने हजारो मालमत्ता मालकांना मोठा दिलासा दिला आहे. हा ऐतिहासिक निकाल गोविंद सिंग विरुद्ध भारत या खटल्यामध्ये देण्यात आला. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे, ज्यामुळे या माहितीला एक ठोस कायदेशीर आधार मिळतो. ठीक आहे, निकाल तर आला, पण मग ह्या निकालाचा सर्वसामान्य मालमत्ता मालकांसाठी नेमका काय अर्थ आहे? चला, या निकालाचे परिणाम काय आहेत ते आता सविस्तरपणे जाणून घेऊया. सगळ्यात आधी या दोन संकल्पनांमधला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, ताबा म्हणजे काय, तर जागेवर फक्त प्रत्यक्ष नियंत्रण असणं. पण मालकी म्हणजे काय, तर त्या जागेवरील कायदेशीर हक्क, जो विक्री करार, कर पावत्या अशा कागदपत्रांनी सिद्ध होतो. आणि हाच कायदेशीर दाव्याचा अंतिम पुरावा असतो. याचा सरळ अर्थ असा होतो की जर तुमची कायदेशीर कागदपत्र म्हणजेच टायटल डॉक्युमेंट्स पक्की असतील तर तुमची मालकी पूर्णपणे सुरक्षित आहे. हा निकाल भाडेकरू, केअरटेकर किंवा अतिक्रमण करणाऱ्यांना फक्त खूप वर्ष राहिलो म्हणून थेट मालकी हक्क सांगण्यापासून रोखतो. मग प्रश्न उरतो की जर केवळ ताबा पुरेसा नाही तर कायद्याच्या दृष्टीने मालकी हक्काचा खरा आणि पक्का आधार नेमका काय आहे? उत्तर आहे टायटल डॉक्युमेंट्स. हा शब्द लक्षात ठेवा. विक्री करार, कर पावत्या, जमिनीचे रेकॉर्ड्स हीच ती अधिकृत कागदपत्रे आहेत जी तुमचा मालकी हक्क सिद्ध करतात. हीच मालकीची कायदेशीर ढाल आहे आणि कायदा नेहमीच या कागदपत्रांना सर्वोच्च महत्त्व देतो. आणि हेच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. कायदा भावनांवर किंवा केवळ कोण किती काळ एका जागेवर राहतो यावर नाही चालत, तर तो चालतो ठोस पुराव्यांवर. आणि मालमत्तेच्या बाबतीत टायटल डॉक्युमेंट्स हाच तो सर्वात महत्त्वाचा आणि ठोस पुरावा आहे. म्हणून भीती बाळगण्याऐवजी किंवा गैरसमजांवर विश्वास ठेवण्याऐवजी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे: कायद्याची अचूक माहिती मिळवणं हेच आपल्या हक्काच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याचं सर्वात मोठं शस्त्र आहे. जर कागदपत्रे व्यवस्थित असतील तर निश्चिंत राहायला काहीच हरकत नाही.